हॅलो फ्रेंड्स. तर आज आपण विज्ञानाच्या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये आपण एका नवीन प्रकरणासह भेटणार आहोत. तर विद्यार्थी मित्र बघा, गती हा जो टॉपिक आहे अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे आणि सोपा टॉपिक आहे. परंतु ह्या लेक्चरमध्ये आपण गती भाग 1 मध्ये आपण जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण मुद्दे काय करणार आहोत, कव्हर करणार आहोत. तर विद्यार्थी मित्र अत्यंत काळजीपूर्वक पद्धतीने हा व्हिडिओ तुम्ही पहा. तर चला आपण आपल्या गती भाग नंबर 1 या टॉपिकला सुरुवात करू. विद्यार्थी मित्र आपण आपला पहिला मुद्दा काय करतोय, या लेक्चरच्या माध्यमातून आपण पहिल्या मुद्द्याला आपण सुरुवात करू. तर गतीला आपण बघा, मी नेहमी सांगत असतो की स्पर्धा परीक्षा म्हणजे जिल्हा परिषद किंवा MPSC UPSC ह्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत, तर ह्या स्पर्धा परीक्षांचा स्टडी करताना आपल्याला काय करावं लागतं, तर मराठी भाषेतील विज्ञानाचे शब्द आणि इंग्रजी भाषेतील विज्ञानाचे शब्द, ॲक्च्युली त्याला इंग्रजी भाषेतील विज्ञानाचे शब्द म्हणणं असं चुकीचं आहे का, कारण ज्या देशामध्ये तो जो प्रयोग झाला किंवा ज्या देशामध्ये त्या प्रयोगाची उत्पत्ती झाली किंवा जो देश त्या एक्सपेरिमेंटचं फाउंडेशन ठरलेलं आहे, तर त्या देशामधील असणारी जी भाषा आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल ग्रीक या देशामध्ये समजा जर एखादा प्रयोग झाला आणि तो प्रयोग तिथे प्रूव्ह झाला, सिद्ध झाला, तर काय होईल की त्या देशातील भाषेवरून त्या देशामध्ये असणारी जी भाषा आहे त्या भाषेमधले शब्द त्या एक्सपेरिमेंटला किंवा त्या प्रयोगाला किंवा त्या केलेल्या कार्याला अनुसरून काय केला जातो, तो शब्द प्रयोग वापरला जातो. आणि जनरली आपण काय म्हणतो की हे सर्व शब्द इंग्रजी आहेत, परंतु विद्यार्थी मित्र ही त्यामध्ये असलेली एक महत्त्वाची त्रुटी आपल्याला म्हणता येईल, कारण हे शब्द इंग्रजी नाहीये, तर हे स्पेसिफिक लँग्वेज मधनं आलेले शब्द आहेत. तर चला आपल्या मुद्द्याकडे आपण पुन्हा वळू. आपण गती हा विषय सुरू केला होता. विद्यार्थी मित्र बघा, गतीला आपण काय म्हणतो, मोशन असं म्हणतो. आता मला सांगा मोशन याचा अर्थ काय हो, तर बघा की आपण काही शालेय विद्यार्थी सुद्धा स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतात, नंतर काही कॉलेज लेवलचे विद्यार्थी करत असतात, बरोबर. आणि ज्याला आवड आहे अधिकारी पदाची तो त्या पद मिळवण्यासाठी काय करत असतो, स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतो. विद्यार्थी मित्र तुम्हाला एक मी दैनंदिन व्यवहारातील अत्यंत साधं सोप्या भाषेतलं मी तुम्हाला एक उदाहरण देतो. बघा की आपण सर्वजण टू व्हीलर चालवतो, बरोबर. आपण एखाद्या प्लेसला किंवा एखाद्या ठिकाणाला जर आपल्याला जायचं असेल तर आपण काय करतो की आपण जिथे कुठे राहत असू, जिथे कुठे वास्तव्य करत असू, तिथून ती टू व्हीलर आपण काय करतो, सुरुवातीला आपण स्टार्ट करतो. स्टार्ट आपण ज्यावेळी ती टू व्हीलर किंवा आपलं जे व्हेकल असेल, वाहन असेल, ते आपण ज्यावेळी स्टार्ट करत नाही, म्हणजे जोपर्यंत आपण त्याला कोणत्याही पद्धतीची ॲक्सिलरेटर देत नाही, म्हणजे ॲक्सिलरेशन हा जो ॲक्सिलरेशन किंवा त्वरण आपण ज्याला म्हणतो, हा जो कॉन्सेप्ट आहे, म्हणजे काय, तो वेगामधील वेळेच्या संदर्भात होणाऱ्या बदलाला आपण काय म्हणतो, त्वरण असं म्हणतो. आणि इंग्लिश मध्ये जर म्हणायचं झालं, द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड, आपण त्याला काय म्हणतो, ॲक्सिलरेशन असं म्हणतो. या सर्व कन्सेप्ट जर कोण 11वी ते 12वी सायन्स केलेलं असेल तर या उत्तम पद्धतीने समजणारच. परंतु जो 9वी 10वी आहे, मग तो CBSE बोर्ड असू दे, स्टेट बोर्ड असू दे किंवा इतरत्र कोणताही बोर्ड असू दे, कॉन्सेप्ट ह्या साधारणतः किंवा संकल्पना या साधारण सेम राहतात. फक्त डिफिकल्टी लेवलमध्ये काय असतं, थोडाफार फरक असतो आणि तो अभ्यास केला तर तो फरक देखील आपण काय करू शकतो, नष्ट करू शकतो. आता गती म्हणजे काय की बंद असलेली टू व्हीलर आपण मोशन मध्ये आणतो, म्हणजे बंद असलेल्या टू व्हीलरला आपण एक स्पेसिफिक ॲक्सिलरेशन देतो आणि जो स्पीडोमीटर असतो त्या स्पीडोमीटर मध्ये स्पीड इन्क्रीज होताना दिसतो. तो स्पीड इन्क्रीज झाला म्हणजे 0 to काहीतरी इन्क्रीज झाला, ज्यावर आपण ज्या पद्धतीने आपण ॲक्सिलरेशन देतो किंवा ज्या पद्धतीने आपण ॲक्सिलरेटर तो पिळतो, त्या पद्धतीने गाडी आपली काय करते की ज्या पोझिशनला आहे ती पोझिशन सोडून आपल्याला जिकडे जायचं तिकडे आपल्याला काय करते ते आपण ती नेत असतो. मग गती म्हणजे काय, तर समजा एक्स आणि वाय
बरोबर आहे. एक्स आणि वाय, एक्स आणि वाय म्हणजे काय, हा समजा एक्स पॉइंट असेल इथे कुठेतरी, हा समजा तुमचा इथे वाय पॉइंट असेल. मला एक्स पॉइंट कडनं वाय पॉइंटला जायचंय. म्हणजे जर मी दोन गावं घेतली, समजा आपण महाराष्ट्रातले दोन जिल्हे कन्सिडर करू. हा रत्नागिरी जिल्हा आहे, हा आहे सिंधुदुर्ग जिल्हा. तर रत्नागिरी जिल्ह्यातून मला सिंधुदुर्ग या जिल्ह्याला जर जायचं असेल तर मला रत्नागिरीमध्ये सिंधुदुर्गला जाणारी मी गाडी काय करतो, आपण पकडतो. बरोबर, हे आपलं सगळं व्यावहारिक उदाहरण आहे. त्यावेळी आपण इतकासा विचार करत नाही. परंतु जर आपण विचार केला तर आपण रत्नागिरीहून सिंधुदुर्गला निघतो. म्हणजे काय की रत्नागिरीत आपण सिंधुदुर्गला येतो. ज्यावेळी गाडी सुटते त्यावेळी आपण ज्या पोझिशनला आहोत, कोणत्या पोझिशनला आहोत, कोणत्या स्थितीला आहोत, तर रत्नागिरी आपलं फर्स्ट पोझिशन आहे, म्हणजे इनिशियल पोझिशन आहे, किंवा रत्नागिरी आपला इनिशियल पॉइंट आहे. फायनल पॉइंट कोण आहे आपला, फायनल पॉइंट आपला सिंधुदुर्ग आहे. म्हणजे आरंभ बिंदू हा रत्नागिरी आहे आणि म्हणजे अंतिम बिंदू हा कोण आहे आपला, सिंधुदुर्ग. मग रत्नागिरीमध्ये आपल्याला सिंधुदुर्गाची गाडी मिळाली, आपण त्यामध्ये बसलो की आपण फायनल जो आपला इनिशियल पॉइंट होता त्या इनिशियल पॉइंट कडून आपण फायनल पॉइंटला जायला निघालो. आता गतीची बघा की ह्या सर्व ओव्हरलुकिंग मधून तुम्हाला एक मोशन हा कन्सेप्ट तुम्हाला मी लक्षात आणून दिला. गतीलाच आपण मोशन असं म्हणतो. कोणताही पदार्थ अथवा वस्तू दोन अवस्थांमध्ये असू शकते. विद्यार्थी मित्र बघा की कोणताही पदार्थ म्हणजे एखादी वस्तू स्थिर असू शकते आणि एखादी वस्तू ही गतिमान असू शकते. बघा एखादी वस्तू ही म्हणजे बघा की गती लक्षात घेण्याचा किंवा गती ही संकल्पना चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवण्याचा महत्वाचा मुद्दा काय की कोणतीही वस्तू ही स्थिर असू शकते आणि कोणतीही वस्तू ही गतिमान असू शकते. म्हणून पहिला महत्वपूर्ण मुद्दा आहे की गतीलाच आपण मोशन म्हणतो. कोणताही पदार्थ अथवा वस्तू दोन अवस्थांमध्ये असू शकते. त्यानंतरचा मुद्दा आहे, हे दोन मुद्दे अत्यंत महत्वाचे आहेत. स्थिर अवस्था, स्थिर अवस्थेलाच आपण काय म्हणतो तर स्टेशनरी मोशन असं म्हणतो. बरोबर आहे, स्थिर अवस्थेलाच आपण काय म्हणतो तर स्थिर अवस्थेला आपण स्टेशनरी मोशन असं म्हणतो किंवा स्टेशनरी स्टेट म्हणतो. स्थिर गती असेल तर आपण तिला स्टेशनरी मोशन म्हणू. स्टेशनरी मोशन होऊ शकत नाही का, कारण गतीलाच आपण काय म्हटलं की कोणताही पदार्थ अथवा वस्तू दोन अवस्थांमध्ये असू शकते. स्थिर अवस्था त्याला आपण स्टेशनरी स्टेट असं म्हणतो. वस्तूने सभोवतालच्या तुलनेत जागा न बदलणे म्हणजे स्थिर काय, ती वस्तू ती स्टेबल आहे, स्थिर आहे, ती कोणत्याही स्वरूपाची जागा काय करत नाही, बदलत नाही. आणि दुसरा मुद्दा आहे गतिमान अवस्था. गतिमान अवस्था म्हणजे काय, स्टेट ऑफ बीइंग इन मोशन. वस्तूने सभोवतालच्या तुलनेत जागा बदलणे. स्थिर अवस्था किंवा स्टेशनरी स्टेट आणि दुसऱ्या गतिमान अवस्था त्याला मी काय म्हणतो स्टेट ऑफ बीइंग इन अ मोशन. म्हणजे काय तर स्थिर अवस्था म्हणजे काय की वस्तूने सभोवतालच्या तुलनेमध्ये कोणत्याही स्वरूपाची जागा न बदलण्याच्या क्रियेला मी स्थिर अवस्था म्हणतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या ठिकाणी ठेवलेला दगड हा स्वतःहून आपली जागा बदलतो का, तो ऑब्विसली दगड हा आपली जागा आहे ती कधीही बदलत नाही. तर म्हणजे काय की स्थिर अवस्था म्हणजे स्टेशनरी स्टेट, वस्तूने सभोवतालच्या तुलनेत जागा न बदलणे याला आपण स्थिर अवस्था म्हणतो. आणि गतिमान अवस्था म्हणजे काय तर स्टेट ऑफ बीइंग मोशन, स्टेट ऑफ बीइंग इन अ मोशन. वस्तूने सभोवतालच्या तुलनेत जागा न बदलणे. त्यानंतरचा मुद्दा आहे गतीचे मुख्य प्रकार, टाइप्स ऑफ मोशन. गतीचे मुख्य कोणकोणते प्रकार आहेत तर त्यामधला पहिला मुद्दा आहे तो म्हणजे स्थानांतरणीय गती म्हणजे ट्रान्सलेशनल मोशन. त्यानंतर परिवलन गती म्हणजे रोटेशनल मोशन. त्यानंतर कंपन गती म्हणजे व्हायब्रेशनल मोशन. आणि त्यानंतर यादृच्छिक गती म्हणजे रॅन्डम मोशन. विद्यार्थी मित्र बघा की स्थानांतरणीय गती म्हणजे काय तर त्याला मी ट्रान्सलेशनल मोशन असं म्हणतो. त्यातला बघा की त्यातला बारकावा महत्वाचा काय आहे की जेव्हा गतीमुळे एखाद्या वस्तूच्या सर्व कणांचे विस्थापन समान अंतरातून होते त्याला आपण स्थानांतरणीय गती असं म्हणतो. उदाहरणार्थ धावणारी वाहनं असतील, चालणारा माणूस असेल. पुन्हा मी तुम्हाला रिपीट करून सांगतो, स्थानांतरणीय गती म्हणजे काय तर ट्रान्सलेशनल मोशन. जेव्हा गतीमुळे एखाद्या बघा की स्थानांतरणीय गतीलाच आपण ट्रान्सलेशनल मोशन असं म्हणतो. जेव्हा गतीमुळे एखाद्या वस्तूच्या सर्व कणांचे विस्थापन समान अंतरातून होते तेव्हा त्याला आपण स्थानांतरणीय गती असं म्हणतो. उदाहरणार्थ धावणारी वाहनं असतील,
चालणारा माणूस असेल. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे परिवलन गती. परिवलन गतीला आपण रोटेशनल मोशन असं म्हणतो. काय आहे परिवलन गती? बरोबर, परिवलन गतीला आपण काय म्हणतो? रोटेशनल मोशन म्हणतो. काय आहे की जेव्हा वस्तू विशिष्ट आसाभोवती फिरते तेव्हा त्याला परिवलन गती असे म्हणतात. बघा विद्यार्थी मित्र, की परिवलन गती याचा अर्थ काय? तर परिवलन गतीला आपण रोटेशनल मोशन असं म्हणतो. तर परिवलन गती म्हणजे रोटेशनल मोशन. जेव्हा वस्तू विशिष्ट आसाभोवती फिरते तेव्हा त्याला परिवलन गती असे म्हणतात. उदाहरणार्थ भोवरा असेल, पंखा असेल, पवनचक्की. बरोबर. त्यानंतर तिसरे आपला महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे कंपन गती. कंपन गतीला आपण व्हायब्रेशनल मोशन असं म्हणतो. विशिष्ट कालावधीत दोन बिंदूंदरम्यान पुन्हा पुन्हा एकाच मार्गाने होणारी गती याला आपण काय म्हणतो? कंपन गती असं म्हणतो. बरोबर आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल शिवण यंत्राची सुई असते. ज्यावेळी आपण शिलाई यंत्र सुरू करत असतो तेव्हा सुई वर खाली होते. म्हणजे काय की कंपन गतीची व्याख्याच काय आहे की कंपन गतीला आपण व्हायब्रेशनल मोशन असं म्हणतो. विशिष्ट कालावधीत दोन बिंदूंदरम्यान पुन्हा पुन्हा एकाच मार्गाने होणारी गती म्हणजे कंपन गती. उदाहरणार्थ साधा दोलक म्हणजे सिंपल पेंडुलम, झोका आणि शिवण यंत्राची सुई. याच गतीला दोलन गती किंवा ऑसिलेटरी मोशन किंवा एसएचएम म्हणजे सिंपल हार्मोनिक मोशन असं सुद्धा म्हणतात. आपण स्पर्धा परीक्षांचे कोर्स किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करत असल्यामुळे आपण त्या पद्धतीला त्या सिस्टीमला अनुसरूनच आपण व्हिडिओ बनवत असतो. नाहीतर एसएचएम म्हणजे सिंपल हार्मोनिक मोशन हा 12th सायन्स फिजिक्स मध्ये एक महत्वपूर्ण मुद्दा म्हणून गणला जातो. परंतु आपल्याला इन डिटेल न जाता, कारण जसे प्रश्न येतात तसं पाठ घेणं आपल्याला बंधनकारक आहे. तर बघा कंपन गती म्हणजे काय, व्हायब्रेशनल मोशन म्हणजे काय? विशिष्ट कालावधीत दोन बिंदूंदरम्यान पुन्हा पुन्हा एकाच मार्गाने होणारी गती. उदाहरणार्थ साधा दोलक म्हणजे सिंपल पेंडुलम, झोका, शिवण यंत्राची सुई. याच गतीला दोलन गती किंवा ऑसिलेटरी मोशन किंवा एसएचएम असं म्हणतात. बघा मुद्दा नंबर 4 आहे तो गतीचा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे की यादृच्छिक गती. यादृच्छिक गतीला आपण रॅन्डम मोशन असं म्हणतो. बरोबर. आतापर्यंत आपण काय काय पॉइंट पाहिले बघा. तर गती म्हणजे काय हा पॉइंट पाहिला. त्यानंतर गतीच्या दोन अवस्था असतात. त्यामध्ये स्थिर अवस्था म्हणजे स्टेशनरी स्टेट असते, गतिमान अवस्था म्हणजे स्टेट ऑफ बीइंग इन अ मोशन असतं. गतीचे प्रकार आहेत त्यामध्ये आपण स्थानांतरणीय गती पाहिला म्हणजेच त्याला आपण ट्रान्सलेशनल मोशन म्हणतो. परिवलन गती पाहिला ज्याला आपण रोटेशनल मोशन म्हणतो. कंपन गती पाहिला त्याला आपण व्हायब्रेशनल मोशन म्हणतो. आणि यादृच्छिक गतीला आपण रॅन्डम मोशन असं म्हणतो. अनिश्चित म्हणजे यादृच्छिक गतीची व्याख्या काय बघा. यादृच्छिक गतीला आपण रॅन्डम मोशन असं म्हणतो. अनिश्चित पद्धतीने होणाऱ्या गतीला यादृच्छिक गती असे म्हणतात. उदाहरणार्थ फुटबॉल खेळताना चेंडूची गती. विद्यार्थी मित्र हो बघा की आपण या लेक्चर मध्ये आपण महत्वाचे काय काय मुद्दे पाहिले. तर आपण गती म्हणजे काय तो महत्वपूर्ण मुद्दा पाहिला. स्थिर अवस्था म्हणजे काय तो महत्वपूर्ण मुद्दा पाहिला. गतिमान अवस्था, त्यानंतर गतीचे जे 4 महत्वाचे प्रकार आहेत त्यामध्ये स्थानांतरणीय गती म्हणजे काय, परिवलन गती म्हणजे काय, कंपन गती म्हणजे काय, यादृच्छिक गती म्हणजे काय हे आपण पाहिलं. तर विद्यार्थी मित्र बघा की ह्या काही मूलभूत संकल्पना आहेत. परंतु त्याच्या पुढच्या ज्या काही ऍडव्हान्स स्टेप आहेत त्या ऍडव्हान्स स्टेप सुद्धा आपण काय करणार आहोत की या लेक्चर मध्ये आपण ऍडव्हान्स ज्या स्टेप आहेत त्या ऍडव्हान्स स्टेप सुद्धा आपण ह्या लेक्चर मध्ये पूर्ण करून घेणार आहोत. जेणेकरून आगामी काळात ज्या काही परीक्षा येतील त्या परीक्षांसाठी प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा चांगल्या पद्धतीने फायदा होईल. तर तुम्ही आपल्या गुगल प्ले स्टोअरला जा आणि एआर एज्युकेशन हे आपलं जे ऍप्लिकेशन आहे ते ऍप्लिकेशन तुम्ही काय करा डाउनलोड करा. तर चला विद्यार्थी मित्र आपण काही महत्वाच्या ज्या संकल्पना आहेत बरोबर आपण ज्या काही महत्वाच्या संकल्पना आहेत स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने किंवा विज्ञानातील ज्या काही महत्वाच्या संकल्पना आहेत त्या संकल्पना आपण पाहू. म्हणजेच काय तर ज्या काही आपल्या इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहेत त्या इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आपण काय करणार आहोत या लेक्चर मध्ये डिस्कस करणार आहोत. तर विद्यार्थी मित्र बघा की चाल आणि
म्हणजे आपण बघा की स्पीड आणि व्हेलॉसिटी आपण नेहमीच म्हणतो की स्पीड आणि व्हेलॉसिटी आहे, तर स्पीड आणि व्हेलॉसिटीचं जे येणार तुमचं एकक आहे एकक समान येतं का, तर आपण ते या लेक्चर मध्ये पाहणार आहोत. त्यातला पहिला मुद्दा आहे, त्या पहिल्या मुद्द्याला मी काय म्हणतो, तर पहिल्या मुद्द्याला मी चाल असं म्हणतो. चाललाच मी काय म्हणतो, चालला मी स्पीड असं म्हणतो. विद्यार्थी मित्र हो बघा, एकक कालावधीत पुन्हा पुन्हा रिवायझेशन करतो मी कॉन्सेप्टचं. एकक कालावधीत कापलेले अंतर, एकक कालावधीत कापलेले अंतर काय म्हणतो मी, महत्वाच्या संकल्पना इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट मध्ये. चालला मी काय म्हणतो, चालला मी स्पीड असं म्हणतो. एकक कालावधीत कापलेले अंतर म्हणजे चाल होय. एकक कालावधीत कापलेले अंतर म्हणजे चाल होय. विद्यार्थी मित्र बघा, अत्यंत महत्वपूर्ण मुद्दा आहे आणि हा मुद्दा खूप इम्पॉर्टंट आहे. हा कोर्स ज्या पद्धतीने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तर उपयुक्त आहेच, परंतु जे विद्यार्थी शालेय स्तरावर आहेत त्या विद्यार्थ्यांना सुद्धा या कोर्सचा म्हणजे एआर एज्युकेशन ऍप्लिकेशन वरील प्रत्येक कोर्सचा आपलं नॉलेज इन्क्रीमेंट करण्यामध्ये तर फायदा होईलच, परंतु आपला सिलेबस आणि आपल्या ज्या कॉन्सेप्ट आहेत त्या कॉन्सेप्ट चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी तर चांगला एक तुम्हाला काय मिळेल, एक पाथ मिळेल, एक वे मिळेल. बघा की आपण मुद्दा नंबर 1 पाहतोय चाल. चाललाच आपण काय म्हणतो स्पीड. विद्यार्थी मित्र, स्पीड आणि व्हेलॉसिटी हे शब्द जरी ऐकायला समान वाटले असले, बरोबर आहे, स्पीड आणि व्हेलॉसिटी आपण कधी कधी म्हणतो की ती गाडी खूप स्पीडने गेली, ती गाडी खूप व्हेलॉसिटीने गेली. या दोन्ही वाक्यामध्ये असणारा जो एक मतिता अर्थ आहे तो खूप म्हणजे वेगळाच आहे. म्हणजे का डिफरन्शिएबल आहे तो थोडक्यात, का ते आपण या लेक्चर मध्ये पाहणार आहोत. तर चाललाच आपण काय म्हणतो स्पीड. मला एवढंच सांगायचं आहे की स्पीड आणि व्हेलॉसिटी या दोन्ही शब्दामध्ये एक वेगळा मिनिंग दडलेला आपल्याला पाहायला मिळतो. चाललाच आपण काय म्हणतो स्पीड असं म्हणतो. मग स्पीड म्हणजे काय, तर चालची व्याख्या काय होते, एकक कालावधीत कापलेले अंतर म्हणजे चाल होय. आता चालचं जे सूत्र असतं, बरोबर आहे, चालचं सूत्र काय असतं, किंवा आपण स्पीड असं म्हणू, बरोबर आहे. चालचं सूत्र म्हणजे स्पीडचं सूत्र काय असतं, अंतर भागिले काळ. अंतर म्हणजे त्याला मी काय म्हणतो, डिस्टन्स असं म्हणतो. अंतर भागिले काळ, अंतर भागिले काळ. विद्यार्थी मित्र बघा की महत्वाच्या ज्या काही संकल्पना आहेत, इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहेत, त्यामध्ये आपण महत्वपूर्ण पाहतोय की जो काही चाल आहे, चाललाच आपण काय म्हणतो, चालला आपण काय म्हणतो स्पीड असं म्हणतो. मग एकक कालावधीत कापलेले अंतर म्हणजे चाल होय. चाललाच आपण काय म्हणतो, चाल म्हणजे स्पीड. चाल म्हणजे स्पीड. मग स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. जर आपण हा फॉर्म्युला आपण 12th सायन्सच्या दृष्टीने पाहिला तर तो फॉर्म्युला आपण असा लिहित आलेला आपल्याला जाणवतो. परंतु विज्ञान जर आपल्याला एमपीएससी किंवा आपण एमपीएससी आयोगाच्या परीक्षा देत असू, राज्यसेवा पूर्व असेल, या परीक्षांमध्ये जे विज्ञान असतं की नाही विद्यार्थी मित्र, त्याला मराठीचा काय असतो, स्पर्श केलेला असतो. त्यामुळं विज्ञानातील मराठी आणि म्हणजे सायन्स मधील मराठी शब्दांसोबत किंवा इंग्रजी शब्द तर प्रत्येकाला माहित असतात, परंतु मराठी शब्दांवर फोकस जास्ती ठेवा. जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही डिक्शनरीच्या माध्यमातून विज्ञानातील मराठी प्लस इंग्लिश असे शब्द अर्थ तुम्ही काय करा, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा आणि त्यावर जास्ती भर द्या. तुम्हाला आगामी काळात त्याचा नक्कीच फायदा होईल. चाल म्हणजे काय, चाल म्हणजे एकक कालावधीत कापलेले अंतर. म्हणजे काय, तर चाल बरोबर अंतर भागिले काळ म्हणजे स्पीड बरोबर डिस्टन्स अपॉन टाइम. हा आपला फॉर्म्युला आहे. आता अंतर आपण कशामध्ये घेतो, जर आपण एमकेएस पद्धत असेल, बरोबर आहे, म्हणजे आपण काय करू की स्पीड, हा फॉर्म्युला आपण रिटर्न करू इथे, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, बरोबर आहे. स्पीड इज इक्वल टू मी काय म्हणणार आहे, डिस्टन्स अपॉन टाइम. विद्यार्थी मित्र हो, एक तर आपण डिस्टन्स कशामध्ये मोजतो, मीटर मध्ये मोजतो किंवा डिस्टन्स सेंटीमीटर मध्ये मोजतो, परंतु टाइम हा तुम्ही कुठल्याही सिस्टीम मध्ये जरी नेला,
मग ती एस आय असू दे, एमके असू, कुठल्याही एस आय, कुठल्याही मेजरिंग सिस्टीम मध्ये किंवा कुठल्याही मोजमापनाच्या प्रणालीमध्ये जरी आपण टाइम नेला तरी तो सेकंदामध्येच काउंट केला जातो. जर एमकेएस पद्धत असेल, बरोबर आहे, एमकेएस पद्धतीत आपण मीटर पर सेकंद असं युनिट काय करू शकतो, वापरू शकतो. आणि सीजीएस जी पद्धत आहे, बरोबर आहे, सीजीएस पद्धत, त्या सीजीएस पद्धतीमध्ये आपण सेंटीमीटर पर सेकंद, कळलं, आपण सेंटीमीटर पर सेकंद असं युनिट म्हणू शकतो. बघा ना विद्यार्थी मित्रो, की चाललाच आपण काय म्हणतो, तर चालची व्याख्या अशी आहे की एकक कालावधीमध्ये कापलेलं जे अंतर असतं, त्या एकक कालावधीमध्ये कापलेल्या अंतरालाच आपण काय म्हणतो, तर एकक कालावधीमध्ये कापलेलं जे अंतर आहे त्याला आपण चाल असं म्हणतो. तुम्हाला सर्वांना माहिती आहे. त्यानंतर चालची आपण जर व्याख्या केली तर चालचं सूत्र काय आहे, तर आपण याला सूत्र म्हणून वाटल्यास म्हणूया, मेन्शन करून ठेवूया. चालचं सूत्र काय, तर चाल बरोबर अंतर भागिले काळ किंवा स्पीड बरोबर डिस्टन्स अपॉन टाइम. त्यानंतर स्पीडची व्याख्या काय किंवा स्पीडचा फॉर्म्युला काय तो आपण पुन्हा लिहून घेऊया. का, कारण प्रत्येक वेळी युनिट, प्रत्येक वेळी एकक पाठ करणं हे अत्यंत, म्हणजे पाठ करणे किती आपण युनिट पाठ करणार, 1 ते 2 आपण युनिट चांगल्या पद्धतीने पाठ करू, परंतु फिजिकल क्वांटिटी, भौतिक राशी एवढ्या आहेत की एवढ्या पाठ करण्यापेक्षा जर आपण फॉर्म्युला मेमोराइज करून त्यावरून जर कन्क्लुजन पद्धतीने आपण युनिट्स काढली तर त्याचा आपल्याला नक्की फायदा होईल. स्पीड बरोबर डिस्टन्स अपॉन टाइम. आता डिस्टन्स किंवा अंतर हे आपण दोनच पद्धतीमध्ये मोजतो. कुठलं, एक असणारी मीटर आणि दुसरी असणारी सेंटीमीटर. आणि कुठल्याही पद्धतीमध्ये टाइम हा सेकंद मध्येच मोजला जातो. त्यामुळे एकतर मीटर पर सेकंद येऊ शकतं किंवा सेंटीमीटर पर सेकंद येऊ शकतं. आपल्याला एवढं कन्क्लुजन. आता एमकेएस पद्धतीमध्ये स्पीड किंवा चालचं एकक असतं मीटर पर सेकंद. आणि सीजीएस पद्धतीमध्ये चालचं एकक किंवा स्पीडचं एकक असतं सेंटीमीटर पर सेकंद. विद्यार्थी मित्र बघा, अत्यंत महत्वपूर्ण मुद्दा असलेला आपल्याला पाहायला मिळेल. ज्यावेळी तुम्ही नोट्स काढाल त्यावेळी हा मुद्दा तुम्ही अत्यंत काळजीपूर्वक लिहून घ्या आणि तो अत्यंत समजून घ्या. बघा, आपण याच्या पुढील मुद्दा आपण एक डिस्कस करतो की याच्या संदर्भात जो आहे, बघा की तुम्हाला मी अत्यंत चांगल्या पद्धतीने समजावून देत आहे. तर विद्यार्थी मित्र बघा की अंतर अदिश राशी असल्याने अंतरला आपण काय म्हणतो, डिस्टन्स असं म्हणतो. अंतर म्हणजे डिस्टन्स अदिश राशी असल्याने, अदिश राशी अंतर किंवा डिस्टन्स अदिश राशी असल्याने, बरोबर आहे विद्यार्थी मित्र, अत्यंत महत्वपूर्ण मुद्दा आहे. काय मुद्दा आहे की अंतरलाच आपण डिस्टन्स आता म्हणतो. अंतर अदिश राशी असल्याने चाल ही अदिश राशी आहे. अंतर अदिश राशी असल्याने चाल ही अदिश राशी आहे. अंतर अदिश राशी असल्याने चाल ही अदिश राशी आहे. बघा विद्यार्थी मित्र की अंतर म्हणजे डिस्टन्स अदिश राशी असल्याने येणारा जो स्पीड आहे, आपण चालला सुद्धा इंग्लिश वर्डिंग देऊया की स्पीड म्हणतो आपण त्याला, ही अदिश राशी आहे. बघा की विद्यार्थी मित्र अंतर म्हणजे डिस्टन्स, बरोबर, अंतरलाच आपण काय म्हणतो, तर अंतर म्हणजे डिस्टन्स. अंतर अदिश राशी असल्याने चाल ही अदिश राशी आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्र आपण व्हेलॉसिटी म्हणजे वेग हा कॉन्सेप्ट बघणार आहोत. तुम्हाला जाणवेल की दोघांची युनिट सेम काय येतात. वेगलाच आपण काय म्हणतो, व्हेलॉसिटी. वेग बरोबर विस्थापन भागिले काल. विस्थापनला आपण काय म्हणतो, तर विस्थापनला आपण डिस्प्लेसमेंट असं म्हणतो. आणि बघा, विस्थापनला आपण डिस्प्लेसमेंट असं म्हणतो आणि कालला आपण काय म्हणतो, टाइम असं म्हणतो. विद्यार्थी मित्र एवढं जरी लक्षात ठेवलं की स्पीडचा काय की स्पीड आहे, हा स्पीड कम्प्लिटली कशाशी डिपेंड आहे तुम्हाला मी नंतर
लक्षात ठेवण्याची म्हणजे ट्रिक आहे, ती ट्रिक तुम्हाला मी सांगतो, परंतु आपण वेग अथवा हे आपलं महत्वपूर्ण स्टार करून ठेवा वाक्याला. अंतर अदिश राशी असल्याने चाल अदिश राशी आहे. का? कारण आपण म्हणतो की स्पीड जो आहे तर स्पीड ही अदिश राशी का आहे, तर स्पीड बरोबर डिस्टन्स अपॉन टाइम हा आपला फॉर्म्युला आहे. स्पीड बरोबर फॉर्म्युला काय सांगतो, डिस्टन्स अपॉन टाइम. परंतु स्पीड आहे, स्पीड जे आहे बघा, स्पीड ही अदिश राशी आहे. आता अदिश राशी म्हणजे काय, तर स्केलर आणि वेक्टर. स्केलर आणि वेक्टर याच्यामध्ये सदिश आणि अदिश. बघा की स्केलर आणि वेक्टर म्हणजे सदिश आणि अदिश. तर स्पीड आहे, स्पीड ही अदिश राशी असल्यामुळे एक सेकंद, डिस्टन्स आहे बघा, डिस्टन्स ही अदिश राशी असल्यामुळे डिस्टन्स अदिश आहे, त्यामुळे डिस्टन्सचा डायरेक्टली संबंध कुणाशी येतो, स्पीडशी. म्हणून लक्षात ठेवा विद्यार्थी मित्र हो, की चाल आणि अंतर ह्या एकमेकांशी संलग्न आहेत. का? कारण जर डिस्टन्सवर त्याचा इफेक्ट झाला तर स्पीडवर त्याचा इफेक्ट नक्कीच झालेला पाहायला मिळेल. म्हणून डिस्टन्सची अदिश राशी असल्यामुळे, अदिश राशी म्हणजे काय, की जी राशी व्यक्त करण्यासाठी बघा की जी राशी व्यक्त करण्यासाठी दिशेची आवश्यकता नसते, दिशा सोडून इतर जे फॅक्टर आहेत म्हणजे परिमाण असेल, मॅग्निट्यूड असेल, त्याची आवश्यकता असते. म्हणजे जी राशी व्यक्त करण्यासाठी दिशेचे डायरेक्शन आवश्यक नसून मॅग्निट्यूड आवश्यक आहे. म्हणजे डिस्टन्स ही अदिश राशी असल्याने स्पीड सुद्धा अदिश राशी आहे. तुम्ही फक्त याच्यात एवढंच कन्क्लुजन काढा की स्पीड आला की स्पीडशी संबंधित क्वांटिटी कोणती, तर स्पीडशी संबंधित क्वांटिटी ही डिस्टन्सच असते. म्हणून आणि प्रत्येक वेळी बघा स्पीड असू दे काही असू दे, टाइम फॅक्टर तिथे येतोच. म्हणून स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. बघा विद्यार्थी मित्रो, आपण अंतर अदिश राशी असल्याने चाल ही अदिश राशी असं समज. आता आपण व्हेलॉसिटी या मुद्द्याकडे येऊ. व्हेलॉसिटीलाच आपण वेग म्हणतो, विस्थापनाला आपण डिस्प्लेसमेंट म्हणतो आणि काल या संकल्पनेला आपण टाइम म्हणतो. मग वेग बरोबर विस्थापन भागिले काल. मग जर आपण त्याचा जर आपण त्याचा 12 सायन्सच्या दृष्टीने फॉर्म्युला लिहिला तर व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. बघा विद्यार्थी मित्रो, व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. जर तुम्ही याचा सुद्धा एकक काढण्याचा प्रयत्न केला तर एमकेएस मध्ये मीटर पर सेकंद हे युनिट येणार आणि सीजीएस पद्धतीमध्ये सेंटीमीटर पर सेकंद हे युनिट येणार. आता बघा विद्यार्थी मित्रो की हे सोपं आहे. म्हणजे काय की एवढंच लक्षात ठेवा की व्हेलॉसिटी आली की न्यूमरेटर मध्ये डिस्प्लेसमेंट घ्यायचं, बाकी डिनॉमिनेटर मध्ये टाइम आहे तसाच राहतो, आणि स्पीड आला की न्यूमरेटर मध्ये काय घ्यायचं, डिस्टन्स घ्यायचं, बाकी टाइम आहे तसाच राहतो. बघा विद्यार्थी मित्र, आपण महत्वाच्या दोन संकल्पना पाहिल्या की चाल आणि म्हणजे स्पीड आणि व्हेलॉसिटी यांची एकक समान काय येतात, ह्याच्यावर आधारित तुम्हाला ऍप्लिकेबल क्वेश्चन येणार. ते सुद्धा आपण हा टॉपिक कंप्लीट झाला की आपण काय करणार आहोत, क्वेश्चन सॉल्व्ह करून घेणार आहोत. त्यानंतर आपण त्वरणलाच आपण काय म्हणतो, तर त्वरणला आपण ऍक्सिलरेशन असं म्हणतो. बघा त्वरणलाच आपण काय म्हणतो, त्वरणला आपण ऍक्सिलरेशन म्हणजेच इथे काय की अंतिम वेग, बरोबर, अंतिम वेग म्हणजे काय की फायनल व्हेलॉसिटी मायनस अंतिम वेग, सुरुवातीचा वेग म्हणजेच त्याला मी काय म्हणतो, इनिशियल व्हेलॉसिटी त्यालाच मी काय म्हणतो, काल असं म्हणतो. विद्यार्थी मित्रो बघा की त्वरणचा फॉर्म्युला काय की त्वरण बरोबर अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग भागिले काल, किंवा ऍक्सिलरेशन इज इक्वल टू फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम. म्हणजे इन शॉर्ट जर सिम्बॉलाइज फॉर्म मध्ये लिहायचं म्हटलं तर a इज इक्वल टू v मायनस u डिवायडेड बाय t. विद्यार्थी मित्र, हा अत्यंत महत्वपूर्ण मुद्दा आहे.
बघा की त्वरण म्हणजे काय, तर वेगामधील वेळेच्या संदर्भात होणाऱ्या बदलाला, त्वरणची मी तुम्हाला एक सिंपल व्याख्या लिहून देतो, तर काय की वेगामधील वेळेच्या संदर्भात होणाऱ्या बदलाला, वेळेच्या संदर्भात होणाऱ्या बदलाला, वेळेच्या संदर्भात होणाऱ्या बदलाला त्वरण असे म्हणतात. वेगामधील, बघा विद्यार्थी मित्र हो, की त्वरणची व्याख्या काय की त्वरण बरोबर अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग भागिले काल, म्हणजे ऍक्सिलरेशन बरोबर फायनल वेलोसिटी वजा इनिशियल वेलोसिटी भागिले टाइम, a इज इक्वल टू v मायनस u अपॉन टी. तर त्यामध्ये त्वरण म्हणजे काय, तर वेगामधील वेळेच्या संदर्भात होणाऱ्या बदलाला त्वरण म्हणतात. विद्यार्थी मित्र हो, हा अत्यंत महत्वाचा आहे. आणि त्वरण तुम्ही कायनेमॅटिकल इक्वेशन्स घ्या किंवा त्वरण हा अत्यंत महत्वपूर्ण मुद्दा आहे. तर बघा, आपण या लेक्चर मध्ये त्वरण म्हणजे काय ते तुम्हाला मी इन डिटेल मध्ये सांगितलेलं आहे. तर आपण जे नेक्स्ट लेक्चर होईल त्या नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण जी गतिविषयक समीकरण आहे आणि त्याचा जो काही पुढील भाग आहोत तो पुढील भाग आपण घेणार आहोत.